डोकावून पाहतो एकट्या बाईच्या घरात रमेशने मारून टाकले नारायणला दारात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आणि आजची घटना बघायची आपल्याला कल्याण शहरामधली। मित्रांनो, कधी कशी आणि कुठे अवदसा कोणाला आठवेल हे काही सांगता येत नाही। आणि अनेकदा विकृत आणि वेशिक्त वागण्यामुळे एखाद्याला जीवही गमवावा लागतो। अशीच एक घटना कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात हद्दीत घडलेली आहे। नारायणला गावातील बायकांकडे बघण्याची खोड होती आणि बाई एकटी घरात असेल तर तो खिडकीतून दरवाजातून डोकून बघत असे। या सवयीमुळे ही घटना इथे घडली। या सवयीतून गावातील एका विधवेच्या घरातही तो डोकू लागला आणि ही बाब आपल्या दिराला सांगितली। त्या दिराने नंतर त्याचा कार्यक्रम वाजवला। तो कार्यक्रम वाजवला कसा, काय वाजवला, सविस्तर बघूया। काय घडलं, घटना कुठे घडली, कशी घडली ते। तर खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबा गावामध्ये 3 भाऊ राहतात। यामधील मोठा भाऊ हा कामधंदा न करता दादागिरी करत फिरायचा, लोकांकडून पैसे घ्यायचा। त्यांची दहशत असल्याने लोक त्याला घाबरायचे, त्याला कोणी पायबंद घालू शकत नव्हते। मात्र काही लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने डबल मर्डर केला होता आणि त्यामुळे त्याची पत्नी दहशतच खूप त्याची जी दहशत होती ती खूप वाढली होती आणि त्याला पोलिसांनी पकडले आणि जेलमध्ये टाकले। तो जेलमध्ये होता तरी लोक त्याला व त्याच्या कुटुंबाला घाबरू लागले होते। त्याचा भाऊ रमेश हा रिक्षा ड्रायव्हर होता, त्यालाही लोक घाबरू लागले आणि मग याचाच गैरफायदा घेत मात्र दरम्यान काही महिन्या अगोदर यातील एक जण मरण पावला। वास्तविक हे तिघे भाऊ एकाच ठिकाणी पण विभक्त घरामध्ये राहत असत। गाव तसे लहान, लोकसंख्या विरळ, त्यात त्याचे गावाबाहेर असलेले घर त्याचं गावाबाहेर होतं आणि हे घर त्याचं गावाबाहेर असल्याने त्याच्याकडे कुणाचे जाणे येणे मात्र नव्हते। आता एका भावाचे निधन झाल्याने त्याची बायको एकटीच राहत होती। तिच्याकडे तिचा धीर रमेश लक्ष ठेवत होता, तर दुसरा धीर अद्याप जेलमध्येच होता। त्यामुळे रिक्षा ड्रायव्हर असणाऱ्या रमेशवरच सगळ्या घराची जबाबदारी पडली होती। त्याची विधवा वहिनी दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिच्याकडे गावातील लोक चोरून बघत असत आणि हे लक्षात आल्याने रमेशला राग येत होता। तो त्याच्या वहिनीला नेहमी सांगत होता की नेहमी चिडत असे आणि तिला सांगायचं की तू घराबाहेर पडायचं नाही, माझ्या भावाचे निधन झाल्याने तुझ्यावर लोकांच्या खूप वाईट नजर आहेत। त्यामुळे त्याची वहिनी आणि त्याच्या म्हणण्यानुसार बाहेर जात नव्हती। रमेश रिक्षा ड्रायव्हर असल्याने अधूनमधून ट्रिप टाकून आल्यानंतर तो त्याच्या वहिनीकडे जात असे। दोघे धीर भावजे हे गप्पा गोष्टी करत असत। एकंदरीत त्या सर्वांचे चांगले होते, परंतु मध्येच माशी शिंकली असे म्हणल्यास आपल्याला वावगे ठरणार नाही। त्या गावामध्ये नारायण डुकरे हा विकृत स्वभावाचा इसम राहत होता आणि गावातील तरुणी आणि महिला यांच्याकडे एकटक बघायच्या। गावात फेरफटका मारत असताना घरात एकटी बाई दिसली की त्या घरात तो वाकून बघायचा। रस्त्याने निघलेल्या बायकांकडे तो एकटक बघत असायचा, त्यामुळे गावातील महिला व मुली त्याला दचकून होत्या। तो दिसल्यानंतर महिला घरातच बसायच्या। तो कधी काय करेल याचा भरोसा नव्हता, परंतु गावामध्ये त्याची किंमत होती, लोक त्याला मानत असत, त्यामुळे महिलांची गोची व्हायची। तो चांगला माणूस आहे अशी त्याची एक छबी होती। त्याला सकाळी लवकर उठायची सवय असल्याने तो सकाळी 4 वाजता उठायचा आणि बाहेर प्रातःवर्दीसाठी जायचा। ते आठवल्यानंतर घरी यायचा। त्याचे 12ही महिने हेच वेळापत्रक असायचे। गावातील लोकांना माहिती होते, पण त्याची विकृती मात्र कोणालाच माहीत नव्हती। मात्र अलीकडे तो अधिकच चावटपणे वागत होता। त्यातच अलीकडे त्याची नजर रमेशच्या वहिनीवरती पडली होती। ती विधवा होती, सुंदर होती, त्यामुळे तो पागल झाला होता। तो तिला पाहण्याची संधी शोधत होता। ती घरात एकटी असल्याची संधी साधत तो तिच्या घरी जात होता। काहीतरी निमित्त काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तो करत होता। ती घरात असली तरी तो बाहेरून डोकावून बघत असे। त्याचे हे वागणे तिला खटकत होते। काही दिवस तिने दुर्लक्ष केले, पण त्याच्या वागण्यात बदल झालाच नाही। त्यामुळे तिने धीर रमेश याच्याकडे नारायणबद्दल विषय काढला। तिने त्याला सांगितले की आपल्या घरामध्ये नारायण हा मुद्दामच डोंगून बघतो। मी घरामध्ये कशीही असते, अस्ताव्यस्ता कपडे असतात, त्यामुळे मला लाज वाटते। हे ऐकून रमेशची तळपायाची आग मस्तकात गेली। तो म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी सर्व काही बघून घेईल। तो त्याच्या वहिनीची सर्वतोपरी काळजी घेत होता आणि हेच नारायणला खटकत होते। नारायणला वाटायचे रमेश हा त्याच्या वहिनीची एवढी काळजी का घेतो, यांच्यात काहीतरी मात्र संबंध असावा असे नीच विचार याच्या मनामध्ये येत होता आणि त्यासाठी तो तिच्यावर
जाळी टाकत होता, अधूनमधून चोरून तिच्या घरामध्ये तो बघायचा. त्यांच्या या वागण्याने संतापलेल्या रमेशने विचार केला की आपण नारायणला कायमचा धडा शिकवायचा आणि आपण याला धडा शिकवायलाच पाहिजे. पण त्याआधी तो वहिनीच्या घरात लपून बसला. खरोखरच नारायण हा वहिनीकडे बघतो का याची त्याला खातरजमा करून घ्यायची होती. त्याच्या वहिनीचे सांगणे बरोबर असल्याचे त्याच्या लक्षात आले, कारण नारायणला तिच्या घरात डोकावून पाहत असताना रमेशने रंगे हात पकडले. तो तडक घराबाहेर आला आणि नारायणला शिव्या देत त्याने तंबी दिली. यापुढे तू माझ्या वहिनीकडे वाईट नजरेने बघितलेस तर त्याचे परिणाम वाईट होतील. हे ऐकून नारायणने तिथून काढता पाय घेतला. पण रमेशचा राग मात्र काही शांत झाला नव्हता. आपण नारायणला अद्दल घडवलीच पाहिजे म्हणून त्याने प्लॅन रचला आणि नारायण हा सकाळी फिरायला येतो तेव्हा त्याचा गेम करू असा विचार मात्र याच्या मनामध्ये आला आणि तो योग्य संधीची वाट पाहत होता. त्याला तशी संधी चालून आली आणि एके दिवशी त्याच्या घरातील सर्वजण लग्नानिमित्त गावात गेले होते. घरी फक्त त्याची वहिनी ही एकटीच होती. म्हणून रमेश लवकरच लग्नावरून घरी आला आणि मात्र तो त्याच्या वहिनीच्या घरात लपून बसलेला होता, कारण त्याच्या घरातून बाहेरचा रस्ता हा स्पष्टपणे दिसत होता. तो रस्ता गावाबाहेर जाणारा होता. त्या रस्त्याने दररोज नारायण प्रतिवर्तीसाठी जात असे हे त्याला माहिती होते. नारायण हा नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता उठला आणि प्रतिवर्तीसाठी घराबाहेर पडला. पहाटेची वेळ होती. सगळीकडे अजून शांतता होती. लोक झोपलेले होते, त्यामुळे नारायणच्या मनातील विकृती उफाळून आली होती. मात्र जाता जाता रमेशच्या वहिनीच्या घरात डोकावून पाहावे, काय बघायला मिळते तर बघावे या विचाराने तो तिच्या घराकडे गेला. त्याने हळूच खिडकीतून दरवाजा उघडला आणि खिडकीतून घरात बघू लागला. त्याचे हे चाळी लपून बसलेला रमेश हा बघत होता. तो गुपचूप घरातून बाहेर आला आणि पटकन नारायणला पकडले. त्याच ठिकाणी त्याने नारायणला मारहाण करायला सुरुवात केली. एकामागून एक फटके तो देऊ लागला. तसेच रमेशने कमरेत खोचलेला चाकू बाहेर काढला आणि नारायणच्या पोटामध्ये सपासप वार केले. त्यासरशी नारायण खाली पडला. त्याच ठिकाणी त्याला सोडून दिले आणि तिथून रमेश हा घरी गेला. घरात त्याने चांगले कपडे घातले, रक्ताचे कपडे पिशवीत घातले आणि तिथून तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी दक्ष नागरिकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात कळविले ही माहिती दिली आणि माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केने आणि यांची सर्व टीम ही घटनास्थळी पोहोचली. आता मयत व्यक्तीची घटनास्थळी पाहणी केली. DCP सचिन गुंजाळ व यांची सर्व टीम ही तपास घेत होती, ही बघत होती आणि त्यांनी नंदकुमार केने यांच्याकडे ही केस दिली. आता त्यांनी वरिष्ठांनी मार्गदर्शनाखाली तपास आरंभला होता. घटनास्थळाचा व मयताचा इनकेस्ट पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी राणी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला होता. पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे रिक्षा ड्रायव्हरला रमेशला ताब्यात घेतले. तेव्हा तो ताकास तूर लागू देत नव्हता आणि त्याला पोलिसांनी विचारले, तू रात्री कुठे होता? तेव्हा तो म्हणाला, साहेब मी माझ्या मावशीकडे शहापूरला होतो. तुम्ही वाटल्यास माझ्या मावशीला विचारून घ्या. पोलिसांनी त्याच्या मावशीला फोन केला असता ती म्हणाली की तो मुक्कामाला आमच्याकडे होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. पण यानंतर पुन्हा मात्र त्याला कल्याण क्राईम ब्रांच युनिट 3 या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात घेतले. चौकशी करून त्यांनीही त्याला सोडून दिले. त्याला वाटले की आता आपल्यावरीलच पोलिसांचा संशय हा संपला आहे. परंतु रात्री खडकपाडा पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली. तो नान्नाचा पाडा वाचत होता. पोलिसांनी त्याच्या मावशीला चौकशीसाठी बोलावून घेतले. तिला पोलिसांनी सांगितले की आम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली आहे, तुम्ही खरी माहिती द्या नाहीतर तुम्हालाही आम्ही आत टाकू. त्याची मावशी घाबरून म्हणाली, तो सकाळी सकाळी आमच्याकडे आला होता, रात्रभर नव्हता. हाच धागा पकडून पोलिसांनी रमेशकडे चौकशी केली. तेव्हा मात्र त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला रितसर अटक केली. पोलीस कोठडीत दरम्यान त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू शोधून दिला. तसेच कल्याणपासून 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या गोवालिदच्या जंगलामध्ये रक्ताने भाकलेले कपडे जाळून टाकले, ते ठिकाण दाखवले. या प्रकरणाचा तपास गुन्ह्यासंदर्भात पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त आणि यांची सर्व टीम ही करत आहे. तर मित्रांनो, अशा काही घटना घडत असतात आणि या छोट्या मोठ्या गोष्टी आपण याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, पण याच्यामधनंच खून घडतो हेच आपल्याला या घटनेवरून मात्र लक्षात येत आहे. नुसतं डोकून बघत होता, याला एक ती घाण विकृती सवय लागली होती, मात्र ती त्या सहन न झाली. त्या महिलेच्या देराला मात्र हे सहन न झाल्याने त्याने याचा बरोबर पद्धतशीर कार्यक्रम वाजवला आणि आता तोही तुरुंगात गेला. हाही याचं आयुष्य संपून बसला
आणि तिकडे पहिला एक भाऊ वारला होता, आता एकच भाऊ मात्र सगळ्या घरावरती लक्ष ठेवून आहे. अशा या घटना घडतात मित्रांनो. तर अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचे आणि आपल्याला आपली काळजी घ्यायची. आपण थांबूया या स्टोरीला इथेच आणि भेटूया पुन्हा एका नवीन स्टोरीमध्ये. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.